डॉक्टर नितीन राऊत यांच्यासोबत दीक्षाभूमीत पोहोचलेले काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केले। दीक्षाभूमीच्या विकासासाठी आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी कुठलीही चर्चा करण्यात आली नसल्याचं ते म्हणाले। कोणत्याही विशेष स्थळासाठी किंवा धार्मिक स्थळासाठी राज्य सरकारच्या निधीतून विकास कामं केली जात असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली पाहिजे असं ठाकरे म्हणाले। दीक्षाभूमीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचा समावेश नव्हता। दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंग हे अनावश्यक काम असल्याचं ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। शहरातले जे जनप्रतिनिधी आहेत, निवडून ज्या जनतेने दिली त्या लोकांशी चर्चा करायला पाहिजेत। मला वाटते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जर प्लॅन बनवून करत असतील आणि मग हा असंतोष उफाळत असेल तर याला सर्वस्वी अधिकारी राज्य शासन जबाबदार आहे। आता भूमिका अशी झाली, अर्धवट काम पडलेलं आहे, राज्य शासनानं स्टे दिलेला आहे, 8 दिवसाचं येणारं अधिवेशन आहे। आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका। आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या पवित्र कार्यक्रमाला आता 90 दिवस उरले आहे, त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार। म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे। जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे। मला वाटते इथे पार्किंगची व्यवस्था म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करोडो रुपये मिळाले तर त्याच्यात कशाचं डेव्हलपमेंट करावं, त्या डेव्हलपमेंटमुळे ही वास्तू झाकल्या जाणार आहे की नाही, हा डेव्हलपमेंटची योजना कोणाची होती, ही कोणत्या समय। आता अधिकारी सांगतात की हाय पॉवर कमिटीमध्ये जर मुंबईचे लोक असतील तर त्याला मला वाटते की काही अर्थ नाही। या अशा पवित्र स्थळांच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर शहराची एक हाय पॉवर कमिटी बनवायला पाहिजे, ज्यामध्ये जनप्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे, या स्थळांशी जुळलेले लोक आहे, या सगळ्यांशी चर्चा करूनच हे झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता। याच्यात चुकी शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे।